नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण कॉमर्समधील 11वीतील सरचिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासाला सुरुवात केलेला आहे आणि यातील दुसरे प्रकरण आपण नुकतेच सुरू केलेले आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे प्रकरण सुरू केले होते. दुसरे प्रकरण म्हणजे संयुक्त भांडवली संस्था हे प्रकरण आपण सुरू केले होते आणि त्याची सुरुवात आपण केलेली होती. त्यामध्ये आपण काय अभ्यासत आहोत तर ते बघूयात. व्यवसाय संस्थांची उत्क्रांती आपण बघितलेलं आहे, सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये व्यवसाय संघटनांचे प्रकार तर 6 प्रकार आहेत. त्यातले 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत आणि राहिलेले 3 प्रकार आता आपण बघणार आहोत. ओके, 6 प्रकार कोणकोणते आहेत तर व्यवसाय संघटनांचे 6 प्रकार: एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था. मग आता या 3 ज्या राहिलेल्या आहेत त्या आता आपण बघूयात. ओके, येस. ड म्हणजेच चौथी आपली जी संस्था आहे ती आहे मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. म्हणजे काय तर बघूयात. मर्यादित भागीदारी हा व्यवसायाचा असा प्रकार आहे की ज्यात भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था यांची वैशिष्ट्ये आढळून येतात. म्हणून अशा भागीदारी संस्थेत मर्यादित देयता असलेली भागीदारी असं बोलतात. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेले, भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप आणि संयुक्त भांडवली संस्था या दोघांचा समावेश येतो त्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणजेच त्यांची वैशिष्ट्य त्यामध्ये आढळून येतात. ओके, आणि त्यामुळे त्याला काय बोलतात तर मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. मग बघूया त्याची वैशिष्ट्य काय आहेत. या भागीदारी संस्थेमध्ये इतरांची देणी देण्यासाठी भागीदाराची व्यक्तिगत मालमत्ता उपयोगात आणली जात नाही. ओके, अलीकडील काळात व्यवसायाचा हा प्रकार अधिक प्रचलित झालेला दिसून येतो. मर्यादित देयता भागीदारी संस्था या मर्यादित देयता भागीदारी कायदा 2008 नुसार स्थापन केल्या जातात. ओके, आता मर्यादित दायित्व भागीदारी संस्था हे नक्की काय आहे तर आपण बघितलं की भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप आणि संयुक्त भांडवल संस्था ज्या कंपनीज असतात त्यांच्या दोघांच्या आढळून येतात. यामध्ये वैशिष्ट्य त्यांनी दिलेलं आहे आणि हा व्यवसायाचा प्रकार अधिक प्रचलित झालेला दिसून येतो त्यांनी आपल्याला सांगितले. आणि तसंच मर्यादित देयता भागीदारी संस्था या देयता भागीदारी कायदा 2008 नुसार स्थापन केल्या जातात. ओके, वैशिष्ट्यामध्ये बघूयात. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था ही एक वेगळी कायदेशीर संस्था आहे. या संस्थेस भागीदारापासून स्वतंत्र अस्तित्व लाभले जाते. भागीदारांची संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अमर्याद असते. ओके, येस. तर आपण बघत आहोत उद्दिष्ट आणि त्यामध्ये आपण काय बघितलं तर पहिला उद्दिष्ट असं होतं की मर्यादित वैशिष्ट्य. ओके, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था ही वेगळी कायदेशीर संस्था आहे आणि या संस्थेस भागीदारापासून स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे. म्हणजेच काय तर ही एक प्रायव्हेट कंपनी जसे असतात त्या स्वरूपात हे आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. म्हणजेच या कंपन्यांच्या पुढे लिमिटेड असं नाव लावलं जातं. जसं काही प्रायव्हेट कंपन्या तुम्हाला माहिती असतील, कदाचित ऐकून असाल तुम्ही, त्याच्या पुढे लिमिटेड हा नाव लिहिलेलं असतं. ओके, प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असतात तशा स्वरूपात. ओके, त्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे भागीदारांची संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अमर्यादित असते. ओके, इथे तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल. आता आपण बघितलं पार्टनरशिपमध्ये वगैरे मेंबर्सची जी संख्या आहे त्यामध्ये लिमिट होती. एक पार्टनरशिपमध्ये 2 पासून सुरुवात होती ती 50 पर्यंत होती. ओके, आणि जॉईंट स्टॉक कंपनी आपला जो सेकंडवाला होता जिथे हिंदू फॅमिलीची जी कंपनी होती तिथेशी काय येतो कुटुंबाचा समावेश. तिथे देखील फक्त कुटुंबातले मेंबर्सच मर्यादित आहे. म्हणजे तिथे सुद्धा कुटुंबाची संख्या भागीदारांची संख्या मर्यादित होती. इथे अमर्यादित आहे. ओके, मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेमध्ये दुसरं उद्दिष्ट आपण बघितलं की भागीदारांची संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अमर्यादित असते. किमान भांडवलाची अट नाही. म्हणजे भांडवल ही अनलिमिटेड असू शकतं, त्याच्यामध्ये कोणतीही अट नाही की कमीत कमी इतकं असावं किंवा जास्तीत जास्त इतकं असावं. ओके, व्यवसायाचे संघटन करणे अत्यंत सोपे आहे. म्हणजे व्यवसाय सांभाळणं अत्यंत सोपं आहे कारण त्यामध्ये जास्तीत जास्त मेंबर्स असतात. प्रत्येक भागीदाराची जबाबदारी ही त्याने संस्थेबरोबर केलेल्या करारा इतकीच मर्यादित असते. आता संस्थेबरोबर केलेल्या करारा इतकी म्हणजे काय तर आपण जसं बोलतो की प्रायव्हेट कंपनी, आता हा देखील एक व्यवसायच आहे. पण प्रायव्हेट कंपनी जरी असली तरी ती कोणत्या तरी भागीदारांनी किंवा कोणत्या तरी मेंबर्सनी मिळून ती सुरू केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत एक करार केले जातात, त्यांच्यासोबत काही फॉर्म भरून घेतले जातात, इतक्या वर्षांची कालावधी असते असं त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. त्यामुळे इथे दिले प्रत्येक भागीदाराची जबाबदारी ही त्याने संस्थेबरोबर केलेल्या करारा इतकीच मर्यादित असते.
त्या करारामध्ये काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात आणि त्यानुसार तो भागीदार त्या कंपनीमध्ये, त्या व्यवसायामध्ये वावरत असतो. ओके. संस्थेची स्थापना करणे कमी खर्चिक आहे, म्हणजे त्या संस्थेची सुरुवात करणे कमी खर्चातही होऊ शकते असे इथे दिलेले आहे. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेत भागीदारांवर प्रवेशाबाबत व भागीदारी संस्था सोडून जाण्यावर कोणतीही बंधने नाहीत. येस, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपन्या असतात तिथे इथे दिलेले आहे की संस्थेत भागीदारांवर प्रवेशाबाबत, म्हणजेच एखाद्या कंपनीत जर प्रवेश घेण्या म्हणजे लागण्याबाबत, कामाला लागतो, जॉबला लागतात, त्यामध्ये प्रवेशाबाबत आणि संस्था सोडून जाण्याबद्दल कोणतीही बंधने नसतात. त्यांना कोणतीही आपण त्यांच्यासमोर लिमिट ठेवू शकत नाही किंवा कोणतीही अट ठेवू शकत नाही, बंधन ठेवू शकत नाही. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेला विविध करांमधून सवलत मिळते, तसेच कर हा कंपनीच्या तुलनेत कमी असतो. ज्या कंपन्या असतात त्यांच्या तुलनेत हा जो व्यवसाय असतो त्यांचा कर हा कमी असतो, इथे दिलेला आहे. येस, आपण चौथं बघितलं मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. यात तुम्हाला समजेल की भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था यांचं मिळून त्याच्यामध्ये वैशिष्ट्य येतात आढळून. आता संयुक्त भांडवली संस्था आपण बघितलेली नाही, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याचा अर्थ काय आहे, त्यामध्ये नक्की काय येतं. आणि मर्यादित देयता भागीदारी संस्था ही 2008 नुसार स्थापन केलेली आहे, आपण बघितलं. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भागीदारांची संस्था मेंबर्स असू शकतात. 2 कमीत कमीत आणि जास्तीत जास्त अमर्यादित असू शकतात. भांडवलांची अट नाही. काही महत्त्वाचे वैशिष्ट्य यातले तुम्हाला समजले असतील, म्हणजे 8 आहेत, त्यातले 5 ते 6 अगदी लक्षात राहण्या इतके आहेत, सोपे, त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित करणे गरजेचं आहे. येस, पुढचा आहे सहकारी संस्था. इंग्लिशमध्ये त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी बोलतात. ओके. आता तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या झाल्या तर इथे बरेच असे शब्द असे आहेत की तुम्हाला मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जास्त माहिती आहे, त्यामुळे इथे कंसात कोऑपरेटिव्ह सोसायटी शब्द दिलेले आहेत. या तुम्हाला मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये तुम्ही जास्त ऐकून असणार. ओके. सहकारी संस्था, मग काय आहे सहकारी संस्था, तर बघा, सहकारी संस्था हे व्यक्तींचे ऐच्छिक संघटन आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदाचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली असते. सहकारी संस्थेचे स्वरूप हे सेवा केंद्रित असते. सहकारी संस्थेची नोंदणी ही महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार करणार सक्तीचे आहे. सहकारी संस्था काय सांगितलेले त्यांनी की व्यक्तींचे ऐच्छिक संघटन असते. येस, आणि संस्थेच्या माध्यमातून सभासदाचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी स्थापन केलेले असतात, म्हणजे व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केलेले असतात. सामाजिक प्रश्न सॉल्व्ह केले जातात, आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात आणि ही सेवा केंद्रित आहे असं त्यांनी दिलेले आहे. सहकारी संस्थेची नोंदणी ही 1960 नुसार करणेच गरजेचं आहे असं सुद्धा दिलेलं आहे. याचे वैशिष्ट्य काय आहे तर नोंदणी करणे सक्तीचे आहे. सहकारी संस्थेचे सभासत्व हे सर्वांसाठी खुले आहे, म्हणजे त्यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व होऊ शकतं, कोणीही त्याचा मेंबर होऊ शकतो. सभासद कमीत कमी 10, जास्तीत जास्त अमर्यादित, यामध्ये कमीत कमी सदस्यही असू शकतात. फक्त 10 पासून त्याची सुरुवात होते आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड, जास्त 10 पेक्षा कितीही जास्त असू शकतात. सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असते. मर्यादा असतात, त्यामध्ये सभासदाला त्याला फॉलो केले जातात. येस, फॉलो कराव्या लागतात. इतर व्यवसाय संघटनेच्या तुलनेत सहकारी संस्थेचा उद्देश नफा कमविणे नसून तर सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरविणे असतो. काही संस्था माहिती असतील तुम्हाला सहकारी, त्यामध्ये सभासदांचा जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा किंवा पैशांची त्यांना मदत केली जाते, लोन दिले जातात किंवा काही ठिकाणी सेवा पुरवली जाते, शिक्षण पुरवले जातात, या गोष्टी यामध्ये येतात. सहकारी संस्थेला कायद्याने सभासदापासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. सहकारी संस्थेला कायद्याने सभासदापासून स्वतंत्र अस्तित्व असे लाभलेले आहे. येस, सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीचे असल्यामुळे सर्व सभासदांना मतदानाचा समान हक्क प्राप्त होतो. या ठिकाणी एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब केला जातो. येस, इथे दिलेलं आहे की सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीचे असते. येस, आणि त्यामध्ये सर्व सभासदांना मतदानाचा म्हणजे समान हक्क असतो सर्वांना, आणि एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब तिथं केला जातो. सहकारी संस्थेवर कायद्याची अनेक बंधने आहेत. सहकारी कायद्यानुसार नियंत्रण व देखरेख करते. एकल व्यापारी संघटन, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था आणि भागीदारी संस्था या व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या भांडवलाची उभारणी करण्यासाठी असमर्थ ठरल्या आहेत, कारण त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता ही मर्यादित असते. तसेच स्थिरता, अमर्यादित जबाबदारी व व्यवस्थापनाचा अभाव इत्यादी बाबी या व्यवसाय संघटनेत आढळून येतात.
यातून मोठ्या भांडवलाचे लाभ मिळावेत म्हणून संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा प्रकार उदयास आला. आता इथे तुम्हाला दिसेल की वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि या वैशिष्ट्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की सहकारी संस्थेवर कायद्याची अनेक बंधने आहेत. हा जी सहकारी संस्था आता आपण अभ्यासत आहोत तिच्यावर कायद्याची अनेक बंधने आहेत आणि ही सहकारी कायद्यानुसार नियंत्रण आणि देखरेख देखील केली जाते. पण इथे आपण जी पहिली संस्था बघितली, संघटन बघितले, एकल व्यापारी संघटन, तिथे एक व्यक्ती बिझनेस सुरू करते. संयुक्त हिंदू कुटुंब तिथे कंपनीचं म्हणजे फॅमिलीचं परंपरागत चालत आलेलं बिझनेस त्यामध्ये आपण बघितलं. आणि भागीदारी इथे हे 3 जे व्यवसाय तिथे लिमिटेड आहेत, मेंबर्स म्हणजे मर्यादित आहेत. तर या व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या भांडवलाची उभारणी असमर्थ ठरले आहेत. ओके, म्हणजे तिथे जास्तीत जास्त मोठं भांडवल कधी मिळत नाही आणि भांडवलाची उपलब्धता ही मर्यादित असते. म्हणजे जेवढं भांडवल लागतं तेवढं लिमिटमध्येच असतं, त्याला मर्यादा असते. आणि त्यासाठी इथे दिलं आहे की मोठ्या भांडवलाचे लाभ मिळावेत म्हणून संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा प्रकार उदयास आला. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, ते इथे आपल्याला पुढचा प्रकार शेवटचा अभ्यासाला आहे. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नक्की काय आणि ते आपण बघणार आहोत. बघा, तो प्रकार आहे संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा एक उत्कृष्ट प्रकार आहे की जो आधुनिक उद्योग व व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. व्यावसायिक कार्य चालू ठेवण्यासाठी हा व्यवसाय संस्थेचा आणि संघटनेचा उत्तम प्रकार आहे. या व्यवसाय संघटनेच्या प्रकाराची सुरुवात भारतामध्ये 18व्या शतकात झाली आहे, परंतु अलीकडील काळात विविध प्रकारच्या संयुक्त भांडवली संस्था स्थापन झालेल्या आढळून येतात. उदाहरणार्थ खाजगी, सार्वजनिक, सरकारी कंपन्या. आणि आपण संयुक्त भांडवली संस्थेच्या विविध पैलूंचा अभ्यास करूया. आता इथे दिलेलं आहे की संयुक्त भांडवली संस्था यामध्येच खाजगी कंपन्या, सरकारी आणि सार्वजनिक या सर्वांचा समावेश येतो. पण तुमच्या हे लक्षात येईल की जे आपण एकल व्यापारी संघटन बघितलं, संयुक्त हिंदू कुटुंब बघितलं, भागीदारी संस्था बघितलं, ज्यावरती आपण संस्था बघितल्या त्यांच्यात एकमेव मोठी संस्था हीच आहे की संयुक्त भांडवली संस्था. आणि त्याचा उल्लेख देखील इथे केलेला आहे की या संस्था ज्या आहेत उत्कृष्ट प्रकार आहे तो की आधुनिक उद्योग आणि व्यवसायांच्या गरजा करण्यास पूर्ण सक्षम आहे. ओके, आणि व्यावसायिक कार्य चालू ठेवण्यासाठी या व्यवसाय संस्थेचा उत्तम हा प्रकार आहे असं त्यांनी देखील दिलेलं आहे. आणि 18व्या शतकातच याची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे आणि अलीकडच्या काळात याचं प्रमाण जास्त प्रकारात आढळून येतो. येस, आपण इतकं आता बघितलेलं आहे. आणि आता आपण काय बघितलं हे पुन्हा एकदा मी रिवाईज करते. इथे दिलेलं दिसेल तुम्हाला. इथे व्यवसाय संघटनेचे 6 प्रकार आपण भेटले. एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू संस्था, भागीदारी, मर्यादित दायित्व, सहकारी संस्था आणि शेवटचं भेटलं संयुक्त भांडवली संस्था. यात कंपन्यांचा समावेश येतो. येस, आता पुढे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी त्याच्या पुढे की संयुक्त भांडवली संस्थांच्या पुढेच तुम्हाला दिलेलं आहे की आपण संयुक्त भांडवली संस्थेच्या कंपनी विविध पैलूंचा अभ्यास करूया. म्हणजेच संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कंपनी या शब्दाचा उल्लेख येतो, कंपन्यांचा त्यामध्ये समावेश येतो. मग बघूया नक्की काय अर्थ दिलेला आहे इथे की संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय. ते ऐच्छिक संघटन आहे. प्रामुख्याने व्यवसाय, धर्मादाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते, परंतु या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. बघा, इथे संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय दिलेलं आहे, समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन. येस, म्हणजे अनेक व्यक्तींचा समान हेतू म्हणजे काय, कोणता तरी एक हेतू आहे त्यांच्यासमोर आणि त्यासाठी त्यांनी ती कंपनी सुरू केलेली आहे असं त्याचा अर्थ होतोय. ते ऐच्छिक संघटन आहे. प्रामुख्याने व्यवसाय, धर्मदाय, संशोधन, खेळ म्हणजे मनोरंजन हे सर्व त्यांच्यामध्ये उद्दिष्ट असतात आणि या संघटनेसमोर हे उद्दिष्ट आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. आणि संघटनेचा अर्थ नफा मिळवणे हा असू शकतो आणि असतोच. येस, व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तींकडून भागाची विक्री करून गोळा केली जाते. या व्यवसाय संस्थेला मिळणारा नफा भागधारकांना वाटून दिला जातो. म्हणजेच काय तर जेवढे व्यक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ज्यांनी भांडवल आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, जे तिथे पार्टनर्स म्हणून इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यामध्ये नफा वाटून घेतला जातो आणि असंख्य व्यक्तींकडून भागाची विक्री केली जाते. येस, व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तींकडून समान भागामध्ये घेतलं जातं आणि कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेले असते. या अंशास भाग म्हणून संबोधले जाते. कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. म्हणजेच इथे
कंपनी मोठं भांडवल, जास्त भांडवल इथे लागतं आणि हे भांडवल समान व निश्चित मूल्य असल्याने अंशात विभागले जाते. समान म्हणजे सर्वांना समान भाग असतो. त्यासाठी असे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तींना भागधारक असे बोलतात. भागधारक हे कंपनीचे अंशतः मालक असतात. जे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनाच भागधारक किंवा मालक असं बोलतात. कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि सतत बदलणारी असते भाग हस्तांतरामुळे. म्हणजे कोणीही त्यामध्ये इन्व्हॉल्व होतं आणि जे इन्व्हॉल्व होतात त्यामुळे ती सतत बदलणारी असते असं दिले. आणि त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक मंडळ असे बोलतात. हे सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि भागधारक प्रतिनिधी निवडतात. संचालक मंडळ असे बोलतात आपण बघितलं. आणि कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकांमध्ये वापरला जातो. त्याला लाभांश असे बोलतात. म्हणजे जेवढे भागधारक असतात त्यांच्यामध्ये समान नफा तो वाटला जातो आणि त्याला लाभांश असे बोलतात. म्हणजे कंपनीला झालेला प्रॉफिट. येस. पुढे दिलेलं आहे कंपनीची व्याख्या. आता कंपनीची व्याख्या म्हणजे काय तर बघा, इथे दिलेले आहे कंपनी कायदा 2013 कलम 2 प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. येस. बघा इथे दिलेले कंपनी कायदा 2013 कलम 2 आणि कंसात 20 दिलेले आहे. म्हणजे सब कलम 20 असं त्याचा अर्थ होतो. प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी. कंपनी म्हणजे काय तर हॅने म्हणजे प्राचार्य हॅने त्यांची कंपनीची व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या मते काय तर कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्यासाठी अट असते. येस. बघा कंपनी म्हणजे आता प्राचार्य हॅने यांच्या मते काय तर कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना आणि या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागांमध्ये विभागलेले असते. म्हणजे समान भागांमध्ये. येस. आणि सभासत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्यासाठी अट असते. आता कंपनीची मालकी मिळवण्यासाठी सभासत्वासाठी म्हणजे अनेक मेंबर्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि त्यामध्ये नक्की मालकी हक्क कोणाकडे द्यायचा यामध्ये सुद्धा काही अटी असतात. बरेच जण त्यामध्ये असतात म्हणून तिथे काही अटींचा समावेश येतो. आणि हस्तांतरक्षम म्हणजे त्यामध्ये समान भागांमध्ये विभागलेले असतात. वरील व्याख्येचा सार असा आहे की कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली आणि कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे, जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे, तिच्या सभासदाची जबाबदारी मर्यादित आहे अशी संस्था होय. येस. इथे सुद्धा दिलेलं आहे कंपनी म्हणजे व्यवस्थित त्यांनी एक्सप्लेन केलेले की कायद्यानुसार नोंदणी झालेली आणि कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती, जिला स्वतःचे नाव, स्वतःची नाममुद्रा, जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे, तिच्या सभासदाची जबाबदारी मर्यादित आहे अशी संस्था. येस. कंपनी मर्यादित, तिला जबाबदारी तिच्या घेण्यासाठी तिथे माणसं आहेत आणि त्यांना प्रत्येकाकडे एक एक जबाबदारी, एक काळ आहे, त्यांचं अस्तित्व आहे. येस असं दिलेलं आहे त्याचा अर्थ. आणि आपण पुढे बघितलंच ते इथे तुम्हाला दिसेल वैशिष्ट्य दिलेली आहेत. कंपनीची वैशिष्ट्य तुम्हाला बरीच इथे दिसतील. 7-8 वैशिष्ट्य आहेत. ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आज आपण काय बघितलं तर राहिलेली ती 3 कंपन्या बघितल्या. आणि नक्की कंपनी म्हणजे काय तर जॉईंट स्टॉक कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था यावरून आपल्याला कंपनी या शब्द मिळाला. आणि तो कंपनी म्हणजे नक्की काय ते आपण बघितलं. आणि त्या कंपनीमध्ये कशाचा समावेश येतो, कंपनीची व्याख्या बघितली आपण प्राचार्य यांनी सांगितलेली. आणि त्यानंतर पुढचा पार्ट आहे वैशिष्ट्य. तो वैशिष्ट्य हा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. येस. थँक्यू.